आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता धुळे जिल्ह्यातील साक्रीत उमटले आहेत. भारतीय युवक काँग्रेसच्या छात्रों की गूंज अभियानांतर्गत साक्री तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर काही काळ घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष सचिन सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. युवक काँग्रेसचे देसले आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. एकंदरीत नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ साक्रीत काँग्रेस व युवक काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन छेडले. प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज साक्री. अत्याचार केले. 12-15 वर्षाच्या मुलींना सुद्धा पोलिसांनी अत्याचार केले, मारलं, त्यांना रस्त्यावर पाडलं. एवढंच नव्हे तर या देशाचा विरोधी पक्ष नेते आमचे नेते राहुलजी गांधी हे जेव्हा आंदोलनात त्या ठिकाणी परवा गेले, पंतप्रधानांच्या दरवाजासमोर दरवाजा ठोकण्यासाठी गेले की शिक्षण मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घ्या, आमचा घेऊ नका. 150 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झालेले आहेत. नीट परीक्षेच्या या गैरव्यवहाराच्या पायरी 21 विद्यार्थ्यांचं बलिदान झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा द्या हे सांगण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना फुफडात नेलं. त्यांच्या रक्तातून रक्त वाहत होते, तरी पोलिसांनी अमानुषपणे लाठ्या काठ्या बाकीच्या कार्यकर्त्यांना मारलं, त्याचा निषेध केला. आणि या देशभर या गोष्टीचा निषेध होत आहे. म्हणून साक्री तालुक्यातले सगळे समविचारी आपले जे सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत जे या ठिकाणी आंदोलनामध्ये काँग्रेसचे सगळे वंचित असतील सगळेजण या ठिकाणी सामील झालेले आहेत.